मला हरवणे सोपे नाही, कारण मी परिस्थितीशी नाही तर माझ्याशी लढत आहे आणि माझ्या ध्येयाशी लढत आहे. तर ह्या टॉपिकबद्दल आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करते मी आजच्या व्हिडिओची. तर चला मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे, काय काय नाही. तर ही स्वतःची किंमत स्वतः कशी करायची, स्वतःला लोकांपासनं कसं दूर ठेवायचं, आणि ह्या बाबतीत आपण आज बोलणार आहोत. तर चला सुरू करूया मग. तर हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही सगळे व्यवस्थित असाल, मी आशा करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आपली स्वतःची किंमत कशी ओळखायची आणि आपण स्वतःला किती पट आपण रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि आपण स्वतःसाठी काय आहोत, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपली किंमत आपणच कशी ओळखायची आणि आपणच कसे जगाला दाखवू शकतो की आपणच आपली किंमत कशी ओळखून पुढे जाऊ शकतो. तर सुरुवात करते मी आजच्या नवीन व्हिडिओला. स्वतःची किंमत कशी ओळखायची, स्वतःला अनएक्सपेक्टेड कसं करायचं, स्वतःला प्रूफ कुठे कुठे करायचं, कुठे कुठे नाही करायचं. तर आपण आज ह्या सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या 5 टिप्स आहेत जे महिलांना अतिशय मजबूत बनवतात. पण त्या कुठल्या 5 टिप्स आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तर आपण साधं सुद्धा राहतो, आपलं राहणीमान व्यवस्थित ठेवत नाहीत आणि आपण जास्त कसं बोलतो, बडा करत राहतो. आपण जास्त बोलल्याने आपल्याच मेंदूला ताण पडतो आणि आपल्यालाच टेन्शन यायला लागतं की असं का बरं होतं असेल आपल्याबरोबर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. सगळं काही व्यवस्थितपणे विस्तारितपणे मी तुमच्यासमोर काही मांडणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर एक स्त्री म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, असं काय आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगू शकलं नाही. असं कुठला टॉपिक आहे की जे महिलांपासून लपवतात. आपल्या घरातही बघा ना, आपली आई आणि आपले बाबा म्हणजे आई वडील जे डिस्कस करतात ते आपल्यापर्यंत येऊनच देत नाहीत. असं का बरं होतं? कारण आपण छोटे असतो आणि आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये त्यांना टाकायचं नसतं आणि त्यांचं म्हणणं असतं कसं मुलाबाळांचा फोकस हा सध्या अभ्यासावर राहायला पाहिजे. पण ते त्यांना अभ्यासच करायला होतात आणि त्यांना समाजापासून एवढं लांब ठेवतात की समाजाचं नॉलेजच त्यांच्यापर्यंत येऊन देत नाहीत. तर तुम्ही सर्व महिला ऐकत असाल ना, तर आपल्या मुलांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व करत चला. प्रत्येक महिला, मुलगा असो किंवा मुलगी असो, जास्तीत जास्त हा प्रॉब्लेम मुलीमध्ये येतो. तर तुम्ही तुमच्या बारके घरात जे असतात तर त्यांना तुम्ही तुमच्या जास्त नाही, मोजके ज्या त्या वयानुसार जे ते सिच्युएशन येणार आहे ते त्यांच्यावर असं काहीतरी करा की ते त्यांना पण कळलं पाहिजे आणि कुठल्या परिस्थितीतून कुठून कसं जायचं हे पण त्यांना वाट सापडली पाहिजे. तर अशी कुठली गोष्ट आहे जी आजपर्यंत कोणीच कुणाला सांगत नाही, तर नीट लक्ष देऊन ऐका. तर स्वतःची किंमत कशी करायची, स्वतःला हरून कसं द्यायचं नाही, स्वतःचे विचार थॉट्स कसे लोकांवरती आपण मांडू शकतो, आपलं म्हणणं कसं व्यवस्थितपणे मांडू शकतो. तर नंबर 1 पॉईंट आहे, ज्या स्त्रियांना कोणीही हरवू शकत नाही. ते दमदार लाईन मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर ते दमदार लाईनी कुठल्या आहेत तर सुरुवात करूया. नंबर 1, ज्या स्त्रियांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्यानं तर तिथंच ती स्त्री हरवू शकत नाही. इथंच खरी सुरुवात होती. स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टमध्ये आपण कुठल्या लेवलमधनं जातोय आणि आपण समाजामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय रिस्पेक्ट देत आहेत आणि काय काय असे स्पेशल गेस्ट असतात जे बोलण्याहून न प्रभावी करता, म्हणजे त्यांची पैसा वगैरे असं संपत्ती वगैरे असतं ना, ते त्यांच्याहूनच त्यांचं
आकर्षक वाटतं की बघा हा किती श्रीमंत आहे आणि हा किती, म्हणजे असं आपल्या मनात येतं की ही किती श्रीमंत लोक आहेत, आपण ह्यांच्याशी फ्रेंडशिप केलं पाहिजे आणि आपली आपली पोस्ट आपल्याला पुढे चालून ह्यांची मदत पण पडू शकते. कारण ती पैशावाली पार्टी, ती पैशावाली पार्टी म्हणून आपण त्यांच्याशी स्वतः मैत्री करतो आणि त्यांच्याशी स्वतः बोलतो. मग हिथंच खरी सुरुवात होती. मग त्या आपल्याला म्हणत नाही की माझ्याशी फ्रेंड्स मैत्री करा वगैरे वगैरे, तसं त्या करत नाही. आपण स्वतः जातो आणि त्यांच्याशी बोलतो. त्याच्यामुळं ती पैशावाली पार्टी आहे म्हणून असं नाही आहे काय. कारण आपल्याला पण पुढे चालून त्यांची गरज पडू शकते. कारण मोठे मोठे लोकांच्या सहवासात राहिलं ना की आपल्याला मोठे मोठे माइंडसेट पण येत राहतात. स्त्री असो किंवा पुरुष असो, आपल्याला आपल्या नवीन नवीन डेव्हलपमेंट आपल्या आयुष्यामध्ये करायची असेल तर आपल्या लाईफमध्ये सर्वात प्रथम आपल्याला आपले काळजीपूर्वक डिसिजन घ्यायला हवेत. ते डिसिजन कुठले आहेत तर महिलांनीच जास्त, पुरुषांचं काय 4 पैसे कमवून आणले झाले मोकळे असं म्हणतो आपण, पण त्यांच्या जबाबदारी त्यांना नियमितपणे पार पाडावे लागतात आणि आपल्या स्त्रियांना पण आपल्या जबाबदारी नियमितपणे पार पाडाव्या लागतात. पण जबाबदारीमध्ये आपण आपल्या घरच्याला वैतागून जातो आणि आपल्यात ती सहनशक्तीच नाही. ज्या स्त्रिया स्वतःवरती विश्वास ठेवतात ना त्याच पुढे जाऊ शकतात. आपण स्वतःला हरवून देऊ शकत नाहीत. कारण आपण प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस जावंच लागतं. पण महिलांच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, थोडं कोणी काय बोललं की आपल्याला राग येतो, पण तिथं आपण राग येणं प्रत्येक स्त्रियांना साहजिकच आहे. तर आपण अशा स्टिपमधनं जाणार आहोत. त्या टिप्स स्पेशल सगळ्यांसाठी आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा झाला तरी पण काही हरकत नाही आहे. कारण मोठा व्हिडिओ असला तरी फायदेशीर माहिती भेटते. आपण रील्स तासोन तास बघतो त्यावेळेस आपला वेळ जात नाही, पण व्हिडिओ थोडा मोठा झाला की लोक स्किप्स करून जातात. आय होप ज्याची त्याची मजा, आपण कोणाला डिस्कस करणार नाही आणि कोणाला फोर्स पण करणार नाही. शेवटी तुमचा माइंडसेट आहे की तुम्ही कितपर्यंत बघत आहात. ज्या दिवशी स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली ना ती स्त्री, त्या दिवसापासून तिला हरवण्याची ताकद कोणत्याच जगात आणि कोणाकडेच नसते. आणि कोणाकडेच नसते. ज्या दिवसापासून तिला हरवण्याची ताकद जगात कोणाकडेच उरणारच नाही. म्हणजे फक्त की ज्या दिवसापासून स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवला त्या दिवसापासून तिला कोणीच जगात हरवू शकत नाही. त्याच्यामुळं आपला विश्वास डगमवू देऊ नका. कारण मी रिपीट करते कारण खूप महत्त्वाच्या लाईनी आहेत जेणेकरून तुमच्या माइंडसेटमध्ये गेल्या पाहिजेत. तर थोड्याफार चुका होत असेल तर मला माफ करून घ्या, पण चांगल्या गोष्टीसाठी जर चुका होत असल्या तर ती चांगल्या चुका म्हणून माफ करून घ्या. कारण जगामध्ये स्त्री असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्त्रीचे निर्णय पण खूप इम्पॉर्टंट असतात. काही घरामध्ये आपल्या समजा एखादी अचानकपणे आपल्याला माहीत नाही बाबा कोणीतरी आपल्या घरी आलंय आणि घरी येणारा पाहुणा कोणीतरी आपल्या घरी आलंय, घरी येणारा पाहुणा असो किंवा कोण असो, त्याला माहीत असतं की ही जी लेवल कुठल्या लेवलची, ही जी पातळी कुठल्या लेवलची. ते आपल्याशी डिस्कस न करता ते डायरेक्ट थेट आईवडिलांशी संवाद साधतात. कारण आपली एज नसते आणि त्यांचे एज होऊन गेलेले असतात. त्या ह्याच्यातनं त्यांना जायला नाही आवडत आणि आपण काय करतो, आपल्या बराबरीच्याच मुलांसोबत फ्रेंडशिप करतो आणि त्यांच्यासोबतच आपली फ्रेंडशिप जास्त प्रमाणात जमती का नाही. बरोबर आहे, आपल्या एजच्या मुलांसोबतच आपली फ्रेंडशिप, कारण त्यांचं वय आपलं वय सेम असतात, त्यांच्या फिलिंग आपल्या फिलिंग सेम असतात. पण त्याच्यामधूनही आपल्याला अजून पुढे कसं जाता येईल आपण हे बघितलं पाहिजे. त्याच्यामुळं क्वचित 4 ते 5 वर्ष तुम्ही रिस्क घ्या आणि त्यांच्याशी फ्रेंडशिप करा. म्हणजे महिला असो किंवा कोणी का असते ना,
जे शाळेत वगैरे जातात त्यांच्या पण आपण जास्त मोठ्या मुलींशी फ्रेंडशिप केलं पाहिजे. कारण ते कशातनं जात आहेत आणि आपण कुठून चाललो आहे त्यांच्या इथं आपल्याला जास्त नॉलेज आलं पाहिजे. समाजात वावरायचं कसं हे आपल्याला त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त मोठ्या 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 मुलींशी फ्रेंडशिप करा. आणि तुम्ही आता समजा न्यूली संसारात पडलेला आहात तर तुम्ही तुमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी आधी त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला की त्यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात कसं चाललंय. म्हणजे एवढं खोलून नाही विचारायचं आपल्याला इनडायरेक्टली, पण थोडं थोडं विचारत जायचं. आणि मग आपल्याला काय हवं आहे काय नको आहे ही सगळी माहिती काढायची. हे बघा महिलांनो, आदर कधीही बोलून मिळवू शकत नाहीत. आपल्याला सर्वात पहिले असं काही करायचं आहे जे आपल्याला इनडायरेक्टली बोलायला मजबूर होऊन ते आपल्याला बोलू शकतात. तर नंबर 3 पॉईंट आहे, तर मला हरवण्यासाठी माझ्याशी स्पर्धा करा. आणि आपण म्हणतो का नाही की आपल्याला कुठल्या रणांगणात उतरायचं आहे आणि कुठल्या रणांगणात उतरायचं नाही, तर आपण डायरेक्टली काय म्हणतो, अरे हां तुला माझ्याशी स्पर्धा करायची आहे का. तर तिथं जसं तुम्ही नका करू, तुम्ही स्वतःशी स्पर्धा करा. मी आज ह्या कंडिशनमधून इथून व्यवस्थितपणे सेट होणार आहे आणि मी जगाशी स्पर्धा करत नाही आहे, मी माझ्या स्वतःशी स्पर्धा करत आहे. मला ह्या लेवलचं पात्रता मला इथपर्यंत या दिवसात गाठायचं आहे. बस एवढंच माइंडसेट ठेवा. कारण एवढंच माइंडसेट तुमचं आयुष्य बदलू शकते. तुम्ही स्वतःशी स्पर्धा करायला शिका. जगाशी स्पर्धा नकोय आपल्याला. कोणाच्या तुलनेत आपल्याला पुढेही जायचं नाही, कोणाच्या तुलनेत मागे राहायचं नाही. आपण फक्त आपल्या स्वतःशीच तुलना केली पाहिजे, स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे आणि स्वतःशीच व्यवस्थितपणे हँडल करता आलं पाहिजे. तुम्ही व्यवस्थितपणे कितपत राहताय हे पण तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला खूप अडचण येत असेल तर तुम्ही काय करायचं, तर ह्याच्यामध्ये ही 4था पॉईंट आहे. हे पण खूप अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. स्त्रियांनो, आपण स्वतःची स्पर्धेच्या बाबतीत बोललो. आता ती खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नंबर 5वा पॉईंट आहे की आपण आता स्वतःशीच हतबल होतो आणि स्त्री शांत आहे म्हणून आपल्याला कोणी पण डवचायला जातो. आपल्याला चला बाबा हे काय शांत आहे, आणि लोक काही पण बोलून जातात आणि मग आपल्या मनात राहतं आणि आपण योग्य वेळेची वाट बघत असतो. काही ठिकाणी गप्प बसणे ही खूप सर्वात मोठी गोष्ट असते. आणि काही स्त्रिया तडकीफड डायरेक्ट बोलून टाकतात. आणि काही स्त्रिया असतात ती योग्य वेळेची वाट बघत असतात. तर काही स्त्रिया अशा पण असतात की थोडंसं थांबतात, सगळ्यांना बोलवतात, मग सांगतात. मग असं काय होतं की आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. पण त्या योग्य वेळेची वाट बघणं, मला असं वाटतं की आता आपल्याला काही लोक फटकार करून बोलून जातात, तेव्हा आपण थांबलं पाहिजे, योग्य वेळेची वाट बघितली पाहिजे. ती शांत आहे म्हणून तिच्या आपण वाटायला जायचं का, तसं नाही करायचं. प्रत्येक स्त्री शांत असते, पण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट तिला महत्त्वाची असते. ती रिस्पेक्ट कोणाकडून भेटली पाहिजे, कोणाकडून नाही भेटली पाहिजे, ही तिला हतबल होण्याची शक्यता असते. म्हणजे तिला ना माणूस समोरचा बोलून जातो आणि मग ती शांत बसते, गप्प असते. तिच्या मनातनं ती इनडायरेक्टली व्यक्ती उतरून जाते. तिच्या मनात परत ती व्यक्ती कितीही तिने पुढे करण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या मनात ती व्यक्ती येऊ शकत नाही. ती कुठली का स्त्री असाना, प्रत्येक स्त्रियांच्या बाबतीत असंच होते का, मला नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असंच होत असेल मला वाटते. ती योग्य वेळेची वाट बघत असते. आपण काय करतो, नवऱ्याला सांगतो, घरातल्या सासू-सासऱ्यांना सांगतो, सगळ्याला सांगतो, पण सांगायचं कोणाला, ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर सांगायचं कोणाला, सांगायचं खरं झालं तर सांगायची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची नस बघूनच पाय धरायचा.
मगच तिची आकड जागेल. कसं वाटतंय टिप्स? त्या व्यक्तीची आपण योग्य वेळेची वाट बघायची आणि त्या व्यक्तीचं डायरेक्ट पाय धरायचा. ते तोंडावरच पडली पाहिजे. कारण वेळ काळ सगळ्यांचीच येत असते, की असं नाही की बाबा बोलून टाकलं आणि ह्याने ऐकून घेतलंय शांतपणे, असं काही नसतं. वेळ काळ सगळ्यांची येत असते, फक्त योग्य वेळेची गरज असते. एखाद्या स्त्रीने स्वतःची किंमत ओळखायला शिकली की तिचं आयुष्य बदलण्यासाठी तिला कोणाचीच परवानगीची गरज लागत नाही. आणि हे खरे बरं का. परत रिपीट लाईन करते मी. एखाद्या स्त्रीने स्वतःची किंमत ओळखली की तिच्या आयुष्यामध्ये बदल आणण्यासाठी तिला कोणाच्या परवानगीची गरज नाही लागत. ते खरंच आहे, कारण स्त्रियांना सगळ्या ह्याच्यातनं जातच असतात. ते शांत राहून सहन राहून कसं पण सहनच करतात. पण त्यांना एकदा स्वतःला ओळखायला शिकले का नाही आपण काय चीज आहे, त्याच्यामुळे स्वतःला ओळखायला शिका. बाकीचं सगळं राहू द्या, मरू द्या. जग तर काय नावं ठेवणारच असते. म्हणून आपली रिस्पेक्ट सर्वात पहिले. मला हरवणे सोपे नाही, कारण परिस्थितीशी नाही तर मी माझ्या ध्येयाशी लढत आहे. प्रत्येक महिलांचं टार्गेट असतं ना काही ना काही. मला हरवणे सोपे नाहीये, कारण मी माझ्या स्वतःशी नाही तर माझ्या ध्येयाशी लढत आहे. तर स्वतःशी एक चांगलं काहीतरी घ्या स्वतःकडनं. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच.